आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। वखारबाग परिसरात मुख्य ड्रेनेज वाहिनी फुटल्याने दुर्गंधी, पाण्याचा महापूर। मिरज वखारबाग परिसरात ड्रेनेज वाहिनीचे काम बरेच दिवस झाले प्रलंबित असून ड्रेनेज वाहिनीमुळे रस्त्यावर पाण्याचे साम्राज्य पसरले असल्याने रस्त्यावरून ये-जा करत असताना नाहक त्रास होत असून त्वरित ड्रेनेज वाहिनीची समस्या सोडवावी, संतप्त प्रतिक्रिया नागरिकातून होत आहे। मिरज वखारबाग परिसरात ड्रेनेज वाहिनीचे काम बरेच दिवस झाले प्रलंबित असून ड्रेनेज वाहिनीमुळे रस्त्यावर पाण्याचे साम्राज्य पसरले असल्याने रस्त्यावरून ये-जा करत असताना नागरिकांना नाहक त्रास होत असून त्वरित ड्रेनेज वाहिनीची समस्या सोडवावी अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त होत आहे। सामाजिक कार्यकर्ते दिलीप लांडगे, मुसा समडोळे, आनंदा लामदाडे, विनायक शेरबंदे, उमेश मंडले, नितीन मंडले यांनी त्वरित प्रलंबित ड्रेनेज वाहिनीचे काम रखडले आहे ते त्वरित करावे असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे। प्रभागाचे नगरसेवक संजय मेंढे यांची प्रतिक्रिया आमचे प्रतिनिधी गणेश कांबळे यांनी घेतली। कामाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। प्रशासनाने संत गतीने काम सुरू ठेवलेले आहे। वेळोवेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत व ठेकेदारासोबत बैठका घेऊन देखील होत आहे अशी खंत व्यक्त केली। कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा जलनिस्सारण सांगली मिरज कुपवाड यांचे अधिकारी श्री चिदानंद कुरणे प्रतिनिधींनी यांच्याशी संवाद साधला असता प्रशासनाच्या वतीने तातडीने काम सुरू करून लवकरात लवकर त्या कामाचा निपटारा करून ड्रेनेज लाईन तात्काळ सुरू करू अशी ग्वाही दिलेली आहे। संघर्ष नायक न्यूजसाठी मिरज प्रतिनिधी गणेश कांबळे। नमस्कार। वखारबाग पंपिंग स्टेशनमध्ये ड्रेनेज भुयारी गटर योजनेचं काम चालू आहे। त्यामुळे ओव्हरफ्लो लाईन एक 400 mm ची टाकली होती। 400 mm ची ओव्हरफ्लो लाईन चोकअप झाल्यामुळं गॅस तुंबलेला आहे। ओव्हरफ्लो लाईन गाळ काढून त्या ओव्हरफ्लो लाईन गाळ काढायचं काम चालू आहे। ते झाल्यानंतर सुरळीत लाईन चालू करायचं काम सध्या खरं तर हा विषय गेले अनेक वर्ष झाले प्रलंबित आहे। कामाचा पाठपुरावा चालू आहे हे मान्य असलं तरी हे जलद गतीने काम व्हायला पाहिजे होतं, झालेलं नाही। आता तुम्ही बघितला की टू व्हीलरवरनं आमची 2 मित्र पडलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महापालिकेने योगायोग बघा, महापालिकेची शव काय उभं केलेली आहे। पडल्यानंतर जीव गेला तर महापालिकेने तेवढी सोय करून ठेवलेली आहे की शव उभा केलेली आहे। हा योगायोग आहे का त्यांना आधीपासून माहिती आहे की ही परिस्थिती इथं होणार आहे। जरी पाईपलाईन आउटलाईन जी फिल्टरआउटची गेलेली आहे ओव्हरफ्लो झाल्यानंतरची ती जरी चोकअप झाली असली, ती घरांच्या खाली जरी अडकलेली असली, हा टेक्निकल विषय जरी असला तरी महापालिकेने हे आणि 4 नगरसेवकांनी मिळून हा प्रश्न मार्गी लावणं गरजेचं होतं। पण तो एवढा प्रलंबित ठेवलेला आहे की लोकांच्या जीवनाशी खेळ होत आहे आणि इथं जो काही एखादा काहीतरी घडलं चुकीचं तर त्याला पूर्णपणे 4 नगरसेवक आणि हा प्रशासन जबाबदार असेल। त्यांनी आम्हाला कळकळीची विनंती आम्ही त्यांना करतोय की हा लवकरात लवकर प्रश्न मार्गी करून जनतेला सुटकेचा श्वास द्यावा। कारण इथं जेवढे इथं दुकानदार आहेत किंवा व्यापारी करणारे लोक आहेत त्यांच्या इथं सगळ्यांच्या इथं पाणी घुसलेलं आणि समोर वखार आहे, तुम्ही बघताय सगळेजण। या सगळ्यामुळे त्यांचं नुकसान झालेलंच आहे। त्यामुळं हा पुढील होणारा मोठा अनर्थ टाळावा ही आम्ही तुमच्याकडून तुमच्या संघ नायक प्रेसकडे आम्ही तुम्हाला एक आमची विनंती असं करतोय। नागरिकांची काय प्रतिक्रिया सांगू मी बोलतो नाही तुमची प्रतिक्रिया। नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत की प्रभागामध्ये बरेच दिवस झाला आता हे जो पाण्याचा प्रश्न आहे ड्रेनेजचा हा प्रलंबित आहे। ड्रेनेजचं काम बरेच दिवस झालं चालू आहे हे वस्तुस्थितीच आहे। कारण अतिशय संत गतीनंच ते काम करत आहेत। ज्यावेळेला या झोपडपट्टीचा विषय ऐरणीवर आणला जात होता, संबंधित झोपडपट्टीसुद्धा या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली। झोपडपट्टी स्थलांतरित करण्यानंतर ज्यावेळेला पवारसाहेब आयुक्त होते त्यावेळेला आयुक्त साहेब, ड्रेनेजचे अधिकारी, MGPचे अधिकारी, ठेकेदार आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी मीटिंग बोलवली होती। त्या मीटिंगमध्ये वर्कलांच्या मीटिंगमध्ये 31 मेची डेडलाईन दिली होती, पण 31 मे पूर्वी काय हे काम पूर्ण होत त्याला दिसत नाही। त्याच पद्धतीनं वॉशआउटची लाईन जी खराब झाली होती यांनी नवीन वॉशआउटची लाईन टाकलेली आहे। ती नवीन वॉशआउटची लाईन टाकत असताना त्यांनी जो काही चेंबर चेंबर जोडत असताना तो चेंबर फोडला आणि तो पूर्णपणे चेंबर ढासळल्यामुळं तिथं आत त्या विहिरीमध्येच पाणी जात नाही आहे।
आणि यानंतर विहिरीमधलं वर पाणी सगळं येतं आहे. जवळजवळ 4-5 दिवस झाले त्या ठिकाणी पाणी तुंबून आहे. नागरिकांचे नातोनात हाल होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही अधिकाऱ्यांना बरेच वेळेला विनंती केली की तुम्ही जाऊन पहिल्यांदा ही सगळी यंत्रणा हलवा आणि हे पहिला सगळा जो काय असेल ते चेंबर बांधून घ्या. नागरिकांचे हातोनात हाल होत आहेत. धंद्यावर मोठ्या प्रमाणात या भागातल्या परिणाम झालेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आता जे काही जे वॉशआउट जी होती ती 2 दिवस चालू झालेली होती, पण ती सुद्धा आज गाळांभरून ब्लॉक झालेली आहे आणि त्यामुळं पूर्ण रस्त्यावरच नव्हे तर पूर्ण सगळ्या या भागात जो काही लेन येणार आहे ते सगळे चोकपून सगळ्या बॅकवॉटर पाठीमागे येत आहेत.